आहे शेवटी. जया हा बरं हळदीले नाही आली, दयाले तर आलीच नाही, पण लावाली नाही आली पोरीले जराशी. हा एवढा कपटीपणा असं असते का? घरातल्या घरात कोणती काकू अशी करते हो? नाही तेव्हा मग मार येईल पाडून. घरदार पाहाले तर गेलतीच म्हणता. काय करू ननद बाई आता तुम्ही सांगा बा. जबरदस्ती करून आणावं काय तिला बोलावून? आलीच नाही सप्पात हे. मी तर जात नाही उभं तिच्या घरी बोलावाले. हा ते काय माझ्यापेक्षा मोठी नाही आहे. अन गेली असती मी 17 डाव गेली असती तिच्या घरी, पण तिनं भांडणच असं केलं पाहिजे माझ्यासोबत. हा लेकराले चाहून राहिलो आपण, त्यालाही म्हणतो त्यालाही विचारतो आणि हिलाच नाही विचारत काय? पण हे अशी वागते आपल्यासोबत, चांगलीच नाही वागत. आता आता सप्पा म्हटलं आईले जाऊ दे म्हटलं, बोलावू नको म्हटलं, काकूने ना काहीच नको म्हटलं. हो बरोबर आहे तुझं. आता ते नाहीच येऊन राहिली, भांडणही करून राहिली, तर मग काय करावं तिचा? काय जबरदस्ती बनाव तिले येच म्हणून काय करून? तो म्हणन ना माझ्या बायकोले काऊन नाही बोलावलं म्हणून. म्हणून नाही काय सुधाकर म्हणून पाय म्हणून साऱ्या गावातल्या बाया बोलावणं झाल्या म्हणून वहिनी कोण, आणि माझ्याच बायकोने बोलावलं म्हणून. आता नाही म्हणत नाही बाबा. माझ्या बाबानं त्या दिवशीच म्हटलं आईले जाईन म्हणे, तिथं म्हणे हळद लावणं चालू आहे म्हणे, पोरीले म्हणे जाणं म्हणे. तर मग आई म्हणे मी नाही जात म्हणे. मग नाही म्हटलं मी चालली हो म्हटलं. तर नाही म्हणे काही जाणे लागत म्हणे. मग बाबा होय तर बाबानं मला येऊ दिलं, जाय म्हणे बाई, तर 2-4 दिवसाचा सुट्ट्या काढून घे म्हणे आता लग्न होईपर्यंत. मग आई म्हणे काही काम नाही म्हणे, परीक्षा आहे म्हणे जवळ, आणि लग्नाला जातं काय म्हणे, लग्न अर्जंट आहे काय म्हणे. तर मग माझ्या बाबा काय म्हणे माहिती आहे, एका दिवसात काय माझी पोरगी कलेक्टर बनते का म्हणे. असंच म्हटलं होतं माझ्या बाबानं. आणि मला म्हणे जाय बाई म्हणे तू म्हणे. तर मी येऊनच गेली. मी म्हटलं बाबाले, बाबा मी आता 4-5 दिवस तिथंच राहते, येतच नाही म्हटलं घरी. असं म्हणूनच नाही चालली बाई घरी हिच्या मायच्या धाकानं. हिला माहिती आहे आता आपली माय मारते का काय करते म्हणून. बाप घरी नसला म्हणजे मोठी भीती बापाले. मारल्यापेक्षा ना बोलतेच खूप काकू. येऊ नको जाऊ नको असं तसं नाही बोलते बापा. मी जातच नाही आता तिकडे, मी इथंच राहते मोठ्याच्या घरी. ते पाहून राहिली असून वहिनी तुमचा मान. कधी कधी बोलावते मला कधी नाही, म्हणून बोलावल्यावर जाईन बा मी. हे नाही तर नको येऊ म्हणा, मी बोलावतच नाही. येते माझी लेकरं येऊन जाते, माझ्या दैर येऊन जाते, मग सारे येते तर मी कायले तिची वाट पाहत बसू. जाय तिकडे, येशील तर ये, नाही तर नको येऊ म्हणा. लग्नातही नको येऊ म्हणा, जाय तिकडे. हो ना बाई, एवढ्या मोठ्या गावातल्या बाया जमा झाल्या, लाज वाटायला पाहिजे तिला जराशी. हायच नाही तर वाटण कुठून वाहत्या, हायच नाही तिला काहीच नाही जराशी. दादा गाड्या गिड्या सांगितल्या? तो कॉन्ट्रॅक्ट दिला ना सुधाकरच्या इकडे. तो पाच बसा ना त्या गाडी गिडी सांगायचं. ते कसं आहे, तो ट्रॅक्टर चालवते कोणी, तर त्याच्या याच्यात राहते कोणी ना कोणी वैकीचे पायकीचे सोबती गिफ्टी. आपल्याला काही त्याच्यातलं समजत नाही बा, किती लोकांसाठी कोणती गाडी लागते काय लागते. आता गावातल्यासाठी लागण एखादी, आणि आपल्या पाहुणे मंडळीसाठी. बाबा पण आता अजून तर आपल्या इथं पाहुणे काही असे आले नाही, आताच आले फक्त. तर मग गाड्या कशा सांगता तुम्ही अंदाजानं? बाई येते ना आता. आता काय ना तू पाहुणे निघायच्या टाइमापर्यंत बरोबर पाहुणे येते. कारण का त्याने सगळ्यांना फोन करून सांगितलंच आम्ही येतो म्हणून. जे येऊन राहिले त्याच्यासाठी गाडी सांगून दिली, आणि गावातल्यासाठी. अहो मीराचे बाबा, गावातल्या बाया काय म्हणे, म्हणे आम्ही म्हणे आमच्याच तिकीटनं येतो म्हणे बाई एसटीनं. अशा म्हणे काय नाही म्हणे, तुम्ही म्हणे खर्च करता म्हणे जास्तीचा, तर आम्हीच येतो म्हणे. तसंही म्हणे आता शांताबाईच्या नात्यातच आहे, तर मग येऊन जातो म्हणे आम्ही म्हणे तिकूनच्या तिकून म्हणे. अशा म्हणे बात्या. कायले त्यानं म्हटलं म्हणून तसंच करावं काय आपण? एवढे पडलो काय आपण काय एकदम का त्याला निघू नाही शकत? गावातले जेवढे लोक आहेत तेवढे जे येणारे आहे ते येते बरोबर. त्याला आपल्या गाडीतच न्याय लागते, एक गाडी स्पेशल त्याच्यासाठी करायला लागते. शोभते काय ते आपल्याला का तुम्ही एसटीनं या म्हणणं त्याले? एकच लग्न आहे आपल्या घरचं, कोणतं 2-4 लग्न आहे आपल्या घरी? एकच डाव खर्च होईन का नाही? पण आपल्या हातानं म्हणजे आपल्या यानं नाही आले पाहिजे त्याले. हो माई म्हणणं तसंच आहे, पण आता त्याच म्हणे बा अशा, म्हणून राहिली मी. त्या काही म्हणे त्याचं म्हणणं काम आहे, पण आपलंही करणं काम आहे ना. त्याला वाटलं आता काय बा येईल फालतूच एवढा खर्च लावावा म्हणून होती. नाही रे दादा, आपल्याच गाडीनं नेणं बरं राहील. हो तेच तर म्हणतो मी. कसं आहे, एकच गाडी लागण कोणी? हा काही सगळीच्या सगळी येते काय? हर एक घरातले एक जणची. नाही बाबा मला नाही वाटत, माणसंच नाही येत, फक्त बाया येते म्हटलं. हा आता तुम्हाला वाटतं फक्त का माणसाची म्हणून? सगळेच येते. शांता काकूच्या इच्छा तर सगळेच येते, 4-5 जण झालेच ते. आणि तिकून काय म्हणते तर गंगा काकूच्या इच्छा येते, आणि त्या मुन्नी काकूच्या इथं तिथे एकटीच आहे ते येते, सगळेच तर येऊन राहिले. येऊ दे ना तर येऊ आले. पाटलाच्या इथं 3-4 गाड्या आहे. 2 सांगायला लावून समजा त्याला 2 सांगून दे म्हटलं, सध्याच्या लागल्या तर अजून सांगून देता येते एखादी. असं पाटलाची इच्छा गाड्या सांगून राहिले काय? हो बरोबर आहे. ते पाटलीन काकू तर होती दादा हळद लावाले काल. हो आता हे कसं आहे, व्यवहाराचं माणसाजवळ राहते. पहिले काय म्हटलंय त्याच्यातलं? दादा हा बोल ना. काय म्हणते, सांगितलं काय गाड्या? याच्या आहे का रमेशच्या आहे काय? हा रमेशच्या, त्यालाच घेऊन आलो ना. मग 2 गाड्या आहे याच्याजवळ. 2 गाड्या? पण 2 गाड्या कोणत्या आहे रे त्याच्याजवळ? 2 गाड्यानं होईल काय आपलं? आता पाहुणे अजून याचेच आहे. घरचेच तर आपण 10-15 जण होऊन जातो, आणि गावातले पाहुणे 50 जण, आणि कोणते येणारे समजून घे 10 जण तर येईन निदान. दादा तो काय म्हणते पाय, आता 50 जण म्हणतात तुम्ही गावातले, काही जण 2 व्हीलरनंच येते. कारण कसं सगळे जेवण खावणं करून लवकर येणं असते. हा पण आता जे पोरसोर आहे समजा माणसं आहे तेच येतील 2 व्हीलरनं. तेच नाही, बाया येते. माणसं बरोबर बाया काय करून तिथं बाई येऊन जाते. जेवण खावणं झाले का, आटोपले का, तिथं लग्न लावलं ते ना, आणि जेवण झाले का बातच येते. त्याग नाही थांबत, माणसं बरोबरच पळत येते बाई. हो ते तर आहेच, बरोबर आहे तुझं. मग किती जण पकडाव गावातले? 20 जण? हा 20 जण पकडून घ्या.
का ज्या समजा ज्याच्याजवळ गाड्या नाही म्हणा किंवा जे गाडीने येऊन नाही राहिले शेवटपर्यंत थांबणार आहे बिदाईपर्यंत, तर ते त्याले समजून घ्या ते येऊन जाईल, विसर्जन होऊन जाते. आणि जास्त कमी झाली तर ऍडजस्ट करून घेता येते 2 गाडी. 17 सीटर गाड्या आहेत त्या मोठ्या मोठ्या, तर ट्रॅव्हलर होई त्या, तर याच्याजवळ त्या दोन्ही मोठ्याच आहे. तर त्याच्यात म्हणजे थोडेसे जास्त कमी होऊन जाते. तू बोलणं का मीच बोलू काय, सारं मीच सांगू गाड्या, तू या बोलून मी राहिलो, तू बोलणं काही काय सुधाकर भाऊ, आता तुम्हीच बोलून राहिले बा, सगळं सांगून राहिले पटवून पटवून, तर मग मी काय बोलू. मी म्हटलं आता तुम्ही जे बोलून राहिले बरोबरच बोलून राहिले. तर दादा मी काय म्हणतो, झाले ना 5-6 काय 10 झाले तरी मी ऍडजस्ट करून घेईन. नाही मावले तर का मग डोक्यावर निशील काय तुझ्यापासून. त्याची काय चिंता करता हो तुम्ही, मी आहे ना, मी आहे, बाकीचं पाहून घेईन. तुमचे पाहुणे किती आहे फक्त एवढं सांगा मला. होते काय 50 जण जुळते काय घरचे गावातले मिळून, जुळून काय 50. हा मीराची माय, जुळून काय 50 जण. 50 काही जुळत नाही. तुम्हाला सांगतो मी, आपले नातेवाईक सारेचे सारे तिकून येऊन राहिले आहे. त्याच्या गाडीनं, कोणी मोठ्या गाडीनं, कोणी लहान गाडीनं, तिकूनच्या तिकूनच येऊन राहिले ते. अन आता तुम्ही सांगा, गाव जवळच आहे कोणी, ते म्हणते इथं आल्यापेक्षा तिथंच येतो म्हणते. घरी फक्त आता माझ्या भाऊ भाऊज येईन, अन ननदबाईच्या इच्छे भाऊ बी तिकूनच येऊन राहिले. मग तुम्ही सांगा, मग हायच कोण येणार आहे. माझे भाऊ भाऊज आहे, माय बाबाही काही खरं नाही आहे, त्याच्याकडून येणं होते नाही होत. असं मग तर पाहुणेच नाही बटे. तेच म्हणतो. अन आपले जे आहे, आपले युट्यूब बहीण भाऊ, तर ते तर तिकूनच येतो म्हणते सगळे. त्याला बिचारायले वाटते तर काय पाहिजे येईल खर्च लावा गाडीचा, किती मोठी पब्लिक आहे आपले पूर्ण बहीण भाऊ, तर त्याला असं वाटते बा एवढ्या जणांचा लय खर्च लागन, तर तुमचा विचार करून राहिले ते सगळे तिकूनच येतो म्हणते लग्नाले. नाही बिन सारे जण नाही विचार करून राहिले. सांग किती चांगले बहीण भाऊ आहे आपले, असं राहते समजदार लोकांचं काम. बरं मग आता समजून घे 30 जण होईल मग नाही. हा अगय पगय 30 जण होईल, तर 2 गाड्या बरोबर होऊन जाते. आता किती घेते काय घेते विचारपूस करा त्याले, आणि मोकळे करा सटकन. गाड्या तयार ठेवजो म्हणा, पाहुणे आले म्हणजे. मी जातो गावातल्या बाईले सांगायले सहपरिवार या म्हणून सगळेजण. काय रे भाऊ आहे मग अशी म्हणतो तू वहिनी आता, तर तू काय कर 2 गाड्या घेऊन ये. आपले 15 दुनी 30 लोक होईल, समजून घे 30 लोक होईल. तर 30 लोक न्यायचे, त्याच्यात झाले 2-4 जास्त तर भरून घ्यायचे, नाही झाले तर मग ऐसपैस बसवायचे. अगं बघ जागेत बसवायचे मस्त मोकळे मोकळे. हा ते तर करणारच आहो मग आपण. आणि नवरीसाठी अलग गाडी गिडी लागते काय आपल्याला. नाही नवरी घेवरीसाठी काय लागते रे अलग गाडी. नवरीला अलग गाडी देतो आणि तिकून काय नवरी येऊन राहिली वापस. नवरदेव थोडी की नवरी घेऊन येऊन राहिला तिकून, नवरी तिथंच राहणार आहे. काका मी पार्लरवाली येईन त्याच्यात माझ्यासोबत, पार्लरवाली आणि एक तिच्यासोबतची पोरगी, तर ह्या दोघी आपल्या गाडीतच येईल. माय बिन पार्लरवाली त्याच्यातच आहे का तुमची. हा एवढे पैसे घेतो म्हणा, किती घेऊन राहिली पाहिजे. ते 10,000 रुपये घेऊन राहिली काका. ते पूर्ण म्हणजे आता फेशियल गिशियल हे 2-3 दिवसाचं करून द्यायचं पूर्ण. तर फेशियल गिशियल काही केलं नाही, तर फक्त मेकअपच करणार आहे. तर मग तेवढ्या याचे ते 6,000 रुपये घेईन ते फक्त मेकअपचे. लयनी झाले 10,000 रुपये. 10,000 घेते, चल ठीक आहे 6,000 घेऊन राहिली. पण 6,000 तिनं तर तिच्या तिकीट नाही आले पाहिजे. बरं जाऊ द्या असो, ठीक आहे घेऊन जाऊ तिले. मग तिकून ते आपल्यासोबतच येईन काय. काय माहित आता ते मेकअप केल्यावर वापस येते का काय, तर येऊन जाईल मग त्या दोघी जणी एसटीनं वापस. बरं ठीक आहे 2 जणी, मग त्या 2 जणीची तर खालीच होते जागा तिकून येताना. एक तुम्ही बी खाली होऊन जाते. एखादी आता तुझ्यासोबत राहील ना कोणी बाई, तर तिची जागा खाली होऊन जाते. माझ्यासोबत पण आता राहील ना. नाही हो ते शुभांगीला ठेवशील ना. नाही ननद बाई, पोरी सोरीले नाही ठेवणं पुरत. ते कसं आहे, दुसऱ्या दिवशी मग तिला आणायला जाऊ तर नेता येते, चंगड होते मग तिथंही. पोरं सोरं राहिले म्हणजे त्याच्यापेक्षा कनी पोरी सोरीले नावच नाही, एखादी बाई ठेवली जाय तिकडे. बरोबर आहे वहिनी, नेऊ नका कोणीच पोरी नका नेऊ. बैले घेऊन जा सरकन बस. हो तेच म्हणतो बा मी. कसं आहे, कोणाची पोरगी सोरगी दुसऱ्याची आपण आपल्या घरी आली ना, कशी आहे सरकी सुटी घरी आली तर बरी राहते. उद्या चालून काही हे लागलं तर मग आपल्यालाच बोल होते ना. काय होते आता पोरी सोरी जातच असते घरदार पाहिले, पण पोरगी पोरीजवळ कोणती गोष्ट सांगते काही हे करते. हा काय होत असते, काही नाही होत असते. पाठवून देजो ना, मीले पाठवून देतो चंद्रकलाले आणि शुभांगीले पाठवून देजो, 2 जणी. हो ननद बाई जमन काय. जमते ना, पाठवून दे जा. तिची जर इच्छा राहील तर पाठवून दे जा, चांगली पोरगी आहे तशी. मी जयाला पाठवलं असतं, पण तुम्हाला सांगू काय, ते ना कायच्या तशी येऊन नाही राहिली, बोलून नाही राहिली. मग काय करावं बाई आता तिला पाठवून. तिला म्हणावं तिने नाही म्हणावं. तिला पाठवू नका वहिनी, काही गरज नाही तिला पाठवायची, काहीच गरज नाही. हे लग्नात येते का नाही येत तिची काही गॅरंटी आहे नाही. काऊन येत नाही म्हणे काय ते. कोणाला माहित आता येते का नाही येत, तर जाऊ दे ना तिकडे, नाही आली तर नाही आली. तू एक काम करजो, जाजो जराशी म्हणतो. म्हटल्यानं माणूस लहान नाही होत. एक डाव म्हणाव, त्याच्यानंतर मग आली तर ये, नाही आली तर नको येऊ, त्याच्यानंतर जाजो नको. आपल्या घरी एक डाव कार्यक्रम आहे काय ना, आपल्याच घरातले आपण आपलेच होतो शेवटी. तर एक डाव म्हणजो, म्हटल्यानं बोलल्यानं लहान नसते होत माणूस. काही गरज नाही दादा, तिला नाही समजत काय, आपल्याच घरचा कार्यक्रम आहे म्हणून गेलं पाहिजे आलं पाहिजे. तू चुप राह, तुला काही समजत नाही. तू बोलू नको, तू फक्त इकडचं काम कर, कोणते कोणते करायचे तुला. तर मी काय करू दादा सांग ना आता. बरं तुम्ही पहा आता घरी काय करायचं आहे. तर आता मी जातो, त्याला सांगायला निरोप देऊन देतो का गाडी जवळ उभ्या राहायचा बा येऊन, इतक्या वाजता टाइम देऊन देतो त्याला, आणि चाललं जाऊ म्हणून. 12 वाजताचा टाइम आहे लग्नाचा. मी जाऊ काय मग, मला ऍडव्हान्स काही देता काय. अरे हो सुधाकर, भाडं विचारलं रे बा याले. त्याला काय भाडं विचारायला लागते, जे द्यायचं आहे ते देऊन द्या लागते त्याला. नाही रे बा असं नाही, त्या भाडं ठरवलं असं ते पाहू मग. का रे बा कसं काय घेतं मग गाडीचं भाडं.
काय दादा, आता घरच्यासारखं काम आहे आपलं, जे द्यायचं आहे ते देऊन दे जा. फक्त मग डिझेल पाण्याचं नुकसान नाही झालं पाहिजे असं पाहिजे बा. हो तर तू सांग ना, तुझ्या मनाने देऊ आम्ही. गाव किती किलोमीटर येते इथून? गाव येत असेल 30 किलोमीटर, जास्त दूर नाही आहे. जास्त दूर नाही आहे, नाही 30 किलोमीटर म्हणजे काही नाही झालं. तर देऊन द्यायचा मग, तुम्हाला काय द्यायचे आहे तर दोन्ही गाडीचे 1500 रुपये. 1500 3,000 रुपये दोन गाडीले. म्हणजे इच्छा इथं 3,000 रुपये घेऊन राहिला काय का तू? आणि तुझ्या मनाने देऊन दे म्हणतो अजून. तसं नाही सुधाकर दादा, तुम्हाला सांग काय मी, लहान गाडी असती तर 600-700 रुपयेच घेऊन घेतली असती. पण ही गाडी मोठी आहे ना, 17 सीटर आहे ना, याला डिझेल लागते ना. त्याच्यानं मग आपल्या डिझेलची आहे नाही तर थोडं जास्त लागते, म्हणून 1500 म्हणून राहिलो. उलट म्हटलं घाटाचं आहे, मजुरी काढूनच नाही राहिलो. तुम्ही सांगा मला, दुसऱ्या गाडीवर तर मला ड्रायव्हर लागन ना, मग ड्रायव्हरची मजुरी नाही घेऊन राहिलो बा मी तर फक्त काय म्हणते तर आपलं डिझेल पाण्याचा खर्चच घेऊन राहिलो. बरं घेऊन घ्यायचो, तुला जे घ्यायचे आहे ते घेऊन घ्यायचो. एक काम करजो, 1200 घेऊन घेजो, 2400 रुपये करून टाकजो दोन गाडीचे. अरे भाऊ, मलाच नुकसान होऊन राहिलं ना त्याचं. ड्रायव्हरचे पैसे मला द्यायला लागते म्हटलं आता खिशातून, आणि त्याच्यात आता हे अजून हे. बरं ठीक आहे, जाऊ द्या आता. पोरीचंच लग्न आहे आता, घरच्यासारखं आहे आता, काय तुम्हाला काय म्हणावं आता. काय हो काका, पोरगी म्हणताना पैसेही मागता? पोरीसाठी तुमच्या पोरीचं लग्न करायला तर पैसेच घ्यान काय मग? तिच्या आईजवळून तिच्याजवळून पैसे मागान काय मग गाडीचे भाड्याचे पैसे? नाही हो बेटा, आता कसं आहे पाय, आपल्या पोटात जसं अन्न लागतं तसं तिलाही लागते ना. तेही चालत नाही ना बिना अन्नाची. हा, मग आता तू सांग बा मला, आता तिथं पेट्रोल पंपावर गेलं तर तिथं द्याच लागते. ठीक आहे बा, नका द्यायचा सुधाकर भाऊ. आता पोरगी म्हणून राहिली, आता देऊच नका, राहू द्या, मीच टाकून देईन जवळच्या पैशानं डिझेल. आणि असू द्याले काले किती पाहुणे आहेत घेऊन चालन. नाही काय एवढं नुकसान नाही करत तू नको टेन्शन घेऊ, देतो पैसे. काही हे नको करू, मजा काही आपली. अरे काय लिहे, राहू द्या ना, काही असं अर्जंट नाही आहे घेतलेच पाहिजे म्हणून. पण ते आता डिझेल पाण्याची होय म्हणून राहिलो होतो. पण जाऊ द्या आता, ते पोरगी अशी बोलली ना, तर आता मला थोडंसं बेकार वाटून राहिलं पैसे घ्यायला. राहू द्या आता. चला चालतो मी, माझा नंबर तर आहे तुमच्याजवळ, तर मला फोन लावून द्या मग. सगळ्याच्या तयाऱ्या झाल्या, फोन लावजा, मी गाड्या आणून उभ्या करून देईन. आणि बस भरले का चालले आपले, अर्ध्या घंट्याचं गाव आहे आपलं. मला पत्ता सेंड करून द्या मंगल कार्यालयाचा. म्हणजे मग मी बरोबर गाड्या तिथं टाकतो. मग त्या ड्रायव्हरला सांगा लागेल ना मला दुसऱ्या, तो बाहेर गावचा आहे, त्याला काही माहिती नाही इकडचं जास्त, तर त्याला सांगून देता येते का इथं जायला लागते म्हणून. बरं टाकतो मी, व्हॉट्सअपवर टाकून देतो तुला, ॲड्रेसही टाकून देतो आणि सगळंच टाकतो. तुला फोनही लावतो मग, किती वाजता निघा लागते, काय निघा लागते. आता पहिले गावातल्या लोकांची तयारी, म्हणजे त्याला सांगून द्यायला लागते. आणि मग आपले पाहुणे मंडळी. हो येतो मग मी. मग करा मग तुम्ही तयारी. दादा मी म्हटलं ना तुम्हाला, घंटाभरातच गाडीचं फिक्स होते म्हणून. याच्या गाड्या तयारच राहते की भाई, दुसऱ्याही ट्रिपा घेतल्या असेल कोणी तरी तो ट्रिप कॅन्सल करते, पण आपली मारून देते. काही एवढी हे नाही आहे, म्हणून म्हटलं होतं तुम्हाला का 8 दिवसापासून सांगून काहीच हे नाही आहे. आपल्याला वेळेवर गाडी भेटते म्हणजे भेटते. तुम्हाला किती पाहिजे एवढं सांगा फक्त. इमेज आहे ना दादा तेवढी आपली गावात. नाही का, तसं नाही म्हणत मी. असं होते, वेळेवर बा ट्रिपा घेऊन घेते कोणी मग भेटतच नाही. मग इकडे तिकडे हिंडत बसा लागते, गावात की जास्त ठिकाणी गाडी आहे नाही मग. अरे बाई मीरा, मी काय म्हणतो, मला आता सांगून दे ना तू, प्रेझेंट काय पाहिजे तुला, तर प्रेझेंट देऊ का पैसेच देऊन देऊ? म्हणजे मग मी निष्काळजी होऊन जातो. काका काहीच नका देऊ. काय करता मला प्रेझेंट देऊन? तुम्ही लय काही केलं तुम्ही माझ्यासाठी आतापर्यंत, काही गरज नाही मला प्रेझेंटची. तुम्ही माझ्याजवळ घरी येत जा, फक्त येत जा, माझ्यासोबत चांगले बोलत जा काका, एवढंच भरपूर आहे माझ्यासाठी. ही सांगा लागते का बेटा, लय काही केलं म्हणतं, करायच लागणार आहे, लेकरासाठीच करते बाप जे काही करते ते. आता इथून इकडे करून तुझ्यासाठी, असं नको समज तू का लग्न झालं म्हणून काका परका झाला नाही. अर्ध्या रात्री फोन करतो, तुझ्या काका तयारच आहे तुझ्यासाठी. पाय बरं सारी एकाची एक आहे, फक्त हे जयाच अल्लग पडून गेली. एकटीच काऊन तर काय नाही बापा, गुबडसारखी अल्लगच राहते एकटी. जाऊ दे ना बाई, राहू दे ना तिले अल्लग. तिले काल म्हटलं मी बैल बोलवून आण म्हटलं, बाई आली म्हटलं, मला तू दिसली तिथून. तर मी चाललो होतो, पण तेव्हा घरीत होतो, ट्रिपवर चाललो होतो. मग तिकून आलो मी, तिला म्हटलं बा असं, तर म्हणे तेले येता नाही येत काय म्हणे, मान पाहिजे काय म्हणे तेले म्हणे. आता काय बोलू मी तिच्यासोबत? मी काही बोललो नाही. म्हटलं जाऊ दे तिकडे, कोण बोलत नाही बाईसोबत ना, दिमाग खराब करून घेईन आपला चांगल्या कार्यक्रमाच्या समोर. म्हणून मी आता पोरीचं लग्न आहे म्हणून शांत बसलोय जरासं. लग्न तर होऊ दे, तिला घरातून नाही हाकलली मी तर मग म्हणजो. नाही काका, मी तुम्हाला सांगतो, माझं लग्न जरी झालं तरी म्हटलं काकूला घरातून काढू नका. काकूच तुम्हाला साथ देईन शेवटी, कोणीच नाही देणार तुम्हाला कशी असो, पण माझी काकूच होई शेवटी. ना तुम्ही कोणी खरोखर असं कर्जा नका काका, कधी वाईट काम नका कर्जा. बाई मीरा, तू लहान असून तुला एवढं समजते, तिले बिनक्कलले समजते काय जरासं का कसं वागलं पाहिजे म्हणून? काका कशी वागो, जाऊ द्या, माझी काकू होई शेवटी. फक्त तुम्ही असं काम कर्जा नका. मी तुम्हाला आता सांगतो, नाही तुम्ही त्यासोबत तुमच्यासोबत कधीच बोलणार नाही म्हटलं. बरं ठीक आहे, शेवटी तूच तुझ्या काकूच्या याच्यात होजो नाही. आई, बाबा, आई आली. बापा तू तर येणार नव्हती व तुला म्हटलं मी आता नाही म्हणे, मी जात नाही म्हणे. आता कशी काय आली? काऊन नाही येऊ मी, माझ्या पोरीचं लग्न आहे ना. असं 2 दिवस कुठं गेली होती ती पोरगी मग? हा, तेव्हा नव्हती का पोरगी? आताच झाली का पोरगी? आतापर्यंत कोण होती मग ती? जाऊ द्या ना, आता जुनं झालं गेलं, गंग गेलं मिळालं. हा, आता काय इथे हे करता? आता आली ना मी,
आता करू लागतो ना, सगळं करू लागतो. असं समजा का चूक झाली, माझी गलती झाली, आता नाही करणार मी, आता चांगली वागन. मीरा, सांगू तुझ्या काकाले. तिला काय सांगायला लागते, तिनं पहिले सांगितलं मले, काका म्हणजा नका काही, बोलजा नका काही, माही काकू होय, असं होय तसं होय. हा, काकूच तुम्हाला होईन असं तसं. ते पोरगीच सांगून राहिली म्हटलं मला लहानशी असून. चुकतच असते माणूस होय शेवटी. मी काही हे थोडी देव थोडी होई काही चुकन नाही म्हणून. देवच तर चुकले तर मी नाही चुकणार काय. 2 दिवस आली असती तर किती चांगलं वाटलं असतं जया. आता मी तुझ्या घराकडे येऊनच राहिली होती. मी म्हटलं जाऊ दे बाई, हे बोलो का नाही बोलो, पण म्हटलं जाऊ ते भाऊजी म्हणे, जाय म्हणे, बोलवून आण म्हणे. तुम्ही एक राग धरण ना, दुसरी तशीच करण म्हणे, तर काय राहीन म्हणे. दोघं भाऊ गावात आणि 2च जावं आपण, तर आपल्यालाच रुसणं फुगणं जमन काय हो असं. जाऊ बाई, चुकलं माय, मला माफ करून द्या आता. खरंच आता नाही करणार मी. माझी गलती मला म्हणजे लक्षात आली का आपली चूक झाली म्हणून. आता नाही करणार मी अशी चूक. मग आता एक काम कर, घरात जाय. अन आता त्या 2 दिवस काहीच नाही केलं. घरात जाय, ते निस्तर जरासं मी गावातल्या बाईला सांगून येतो. आणि मग तुला काय घ्यायचे आहे, कपडे लत्ते काय, तर तयारी कर मग लग्नाला जायची. गाड्यावाला येतेच. हो हो, करतो ना. या काकू. हो बाई, आली ना मी. मीरा, चांगली दिसून राहिली व, मस्त शोभली तुला साडी. हा काकू, त्या एका सोबत घेतल्या नव्हत्या काही सगळ्या साड्या, त्याच्यातली साडी वही आणि त्याच्यातले ब्लाऊज शिवून आणलं मी. हो ना, पाय बरं शोभली तुझ्या अंगावर. येईल काय झालं बटे, हे काय की कशी काय सुधारली, काय फंड आहे हे सुधराचा. बाई एवढ्या लवकर सुधरत नाही की अशी आसानीनं. जाऊ दे, सुधरली हेच चांगलं झालं. ननद बाई, चला ना घरी जराशा चहा पाणी प्यासाठी. आता का जया, 2 दिवस झाले मला येऊन, तर आता दिसली काय मी तुले. आता काही येत नाही बाई मी. आता लग्न गिग्न होऊ दे, मग आहेच मी 2-4 दिवस इथं. आता आली नाही उन्हाळ्यात तशी आंब्याच्या रसाले, तर आता राहतोच 2-4 दिवस. मग येईन, मग लागन तर जेवाचं करजो. बरं ननद बाई, ठीक आहे. मीरा, तुझे कपडे काढून ठेवले व लग्नात घालायचे. काकू, आणले ना मी तिच्यासाठी मस्त 2 ड्रेस आणले आहे चांगले. तेच घालन ते लग्नात घालन ना, मग दुसऱ्या दिवशी मला घ्यायला येईन ना, तेव्हा मग दुसरा घालन. अहो, मी आणले होते तिच्यासाठी, आणून ठेवले होते मागं लग्नात जासाठी. 15 दिवस झाले. आई, मी कोणी ताईनं आणलेले घालन ना, मस्त ड्रेस आणले ताईनं. बरं, घालजो ते घालजो. पाहिजे रे, माझ्या मामाची अरेंजमेंट पाहिली काय? काय कसं मस्त मंगल कार्यालय सांगितलं म्हटलं माझ्या मामीसाठी. अबे तुझ्या मामाच्या पहिले माझ्या दोस्त होईना का तू. यानं घोडा गिडा काऊन नाही सांगितलं रे? आवडत नाही केलं घोड्यावर बसणं? नाही म्हणे, मामा म्हणे बस म्हणे, सकाळी म्हणे तिथून निघू म्हणे घरून म्हणे, गाडीतच बसून म्हणे, आणि डायरेक्ट म्हणे इथं जाऊ म्हणे आपलं मंदिरात, तिथून डायरेक्ट मंगल कार्यालयात जाऊ म्हणे. बस. नाही म्हणे ना मामा, नाही तर मी तर सांगत होतो घोडा, आता काय सांगितला होता, पण मामा नाहीच म्हणे बा. आवडत नाही त्याला, बया राहिले कसं तू. चाल ना तर तिकडे जेवणाची इकडची अरेंजमेंट समोरच्या हॉलची गिलची पाहून घेऊ, कशी काय केली काय नाही तर. हा चाल ना तर. हे तर मस्त केलं रे, गेट मस्त लावली येईन आता समोर, आणि गणपतीची मूर्ती गिरती लावली. चालूच आहे याचं डेकोरेशन अजून तर. बापा पैसा तसाच घेते ना मग ते एवढ्या कामाचा. थोडे पैसे घेतले का त्याने एवढं मंगल कार्यालय सजवायचे. मामाचा आता मामाला माहित आहे, चांगली मामी भेटली ना, काय आता खर्च करायला एकडाव खर्च होणार आहे. चाल ना मग आता घरी चालत काय? हा घरी नाही तर काय, तर आता काय करतं. चला आता मामाला सांगून देऊ, सगळी अरेंजमेंट झाली आहे, आता फक्त पाहुणे यायचे आहे तिकडचे. तर आता नाश्ता पाणी द्यायला लागन ते अरेंजमेंट पाहायला लागन आपल्याला आता. हा पाहू ना ते, त्याला सांगून देऊ सगळं बरोबर आहे म्हणून. पण जानूसा कुठे दिला मग येईल? अंदरच दिला आहे, तिथं आहे ना 2-3 रूम आहे ना, तिथंच दिला आहे जानूसा. ठीक आहे मग चल मग आता. हो चल. स्टेज गिज तर मस्त केलं रे बा. सुन्याचं कामच एक नंबर आहे का. हो, कोणतंही करते ना तर मस्तच करते. पोरीवाले खुशच होऊन जाईल म्हटलं हे सगळं अरेंजमेंट पाहून. मग मामा कोणाचा होय? मामा माया होईना म्हटलं. नाही असंच केलं मस्त. म्या नाही केलं म्हणा, पोरीवालीनं केलं. मी कायले म्हणून बा म्या केलं म्हणून, त्यानंच केलं, रुपाली साईबाबानंच केलं सगळं. मग त्याले का हुंडाई घेतला असं ना चांगला तगडा? नाही हुंडा नाही घेतला, लव्ह मॅरेज होतं ना मायवालं, तर हुंडा नाही घेतला. तसंच म्हणजे लग्नच करायला लागलं, फक्त त्याला लग्न केलं त्यानं. मग पाय बरं का, याचं लव्ह मॅरेज नसून चांगली अरेंजमेंट केली त्यानं मस्त. हा पाय द्या ना, एवढं वर्ष पैसात जमा केला म्हटलं नुसतं. मै मामी सुखी राहील म्हटलं मामाच्या घरी. वयानं लहान आहे का, माझ्यापेक्षा लहान आहे मै मामी. काय बोलतो का? मग नाही तर काय, तर 23 वर्षाची मै मामी आहे आणि मी 25 वर्षाचा आहे. सांग, 2 वर्षाला तर मीच मोठा आहे माझ्या मामीपेक्षा. जमलं मस्त आहे का आता. चालतेच आहे, जसं होते तसं करायला लागते. नाही मामाचं लग्न झालं हेच तर लय झालं, हेच राहिलं होतं पाहायचं. इथं जर काही चुकलं असतं तर आता तो बोललाच असतं आपल्याला. नाही बोलत गेलत नाही, आता फक्त नावं बदलून मागायला लागन येईल. काऊन नावं तर लावली आहे त्यानं, सुनील मीरा बरोबर काय. नाही आहे बरोबरच, पण थोडंसं कलरमध्ये येते पहा लागन, जमत असेल तर ठीक आहे ना. म्हणून पाहिजे तसं, म्हणून पाहिजे. पाहुणे किती वाजता येते म्हणते काय म्हणतो मामानं, तसं सांगितलं नाही. 12चा टाइम दिला आहे, अजून तर लय टाइम आहे ते आले. येतील मग घरा म्हणून. चल आपण घरी, आपण तयारी करून आली का. आता मईवाली सेटिंग लावा लागन ना मध्ये. तू बोलून जाय, तुला लग्न होते म्हणून. तू पहिलेच तर भाईगिरीचे कामं करतो. हा गुंड्याला कोण देते रे पोरगी? नाही रे बा, सोडले ना मी आता. गुंडेगिरी सोडली तरी तुला माहित नाही काय, किती दिवस झाले. मी आता गुंड्याचं काम थोडी करतो काही. नाही काय सोडलं काय आता.
बाप्पा जमाना झाला. आता मी हे काम नाही करत. आता मी ब्रोकर बनलो. जमिनी विकतो, खरेदी करतो. तगडा पैसा कमावला मस्त. हो, आता पाहिजे पोरगी गिरगी असली तर माझ्यासाठी. ठीक आहे ना, आता तूच पाहून घ्यायचं ना लग्नात. पोरगिरी आल्या तर पोरीच तर नाही येते का लग्नात. जिकडे तिकडे पाहतो बायात दिसते. पोरीच येत नाही त्याला काय मी दरवर्षी लग्न कुठून होऊन राहिले तर. अरे पोरी लय आहे, तुला सांगतो मी, पोरीगिरी आहे. पण सगळे आई बाबा आता विचार करून राहिले पोरीचा, का आपण पोरगी द्याव तर कशा पोराले द्याव. कारण आता एक ना दोन पोरी आहे पहिली, त्याच्यातही काय कोणालाही देऊन देईन काय. पोरा आता कोणी दारुडीच भेटते तर कोणी मारते, कोणी बोलते. पोरीवर अत्याचार होऊन राहिलाय. काय करतील ते मोठ्या विचार करू करू त्याला पोरगी द्यायला लागते म्हटलं. माझ्या घरी मोठा आतंक चालू आहे का तुला काय सांगू आता. मग माय आता माझ्याच लेकराचा जीव घ्यायला उठली होती. आता काय बोलले का तुले. हा, असं आहे, पोरी भेटत नाही ते लोक तरसते, आणि ज्याला भेटते त्याला किंमत नाही राहत. माझ्या माईला थोडीशी किंमत नाही म्हटलं माझ्या बायकोची. तू एक काम कर, तुझी बायको चांगली आहे ना, चांगली जर असन तर तू एक काम कर, तू अल्लग राहून जाय काही दिवसासाठी. मग लागन तर एकत्र होऊन जाजो. काय करू का आता, मायबापाला सोडून कसं जाऊ रे. तूच विचार कर बरं. बरं वाटते का आपल्याला आपण एकटंच. हा, आपल्या स्वतःच्याच मायबापाला सोडून जा आपण. वाटत नाही पण कधी कधी करा लागते ना. जाऊ दे, आपलं कुठं लावतं आता लग्नाच्या समोर पाहू मग मायवाला काय आहे तर. चाल आता जाऊ, मामाला सांगून देऊ सगळं बरोबर आहे म्हणून. ठीक आहे, चाल मग. नमस्कार मित्रांनो, मी तुमची आवडती शांताबाई. आज आपण पुन्हा आलो आपल्या सगळ्या बहीण भावांचे नावं घ्यायसाठी. स्पेशल आपण नावं घ्यायसाठी स्पेशल येते म्हटलं मी तुमचे. चला मग आपण सुरुवात करू आता. जेवढे बहीण भाऊ आपल्याला कमेंट करते, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, की तुम्ही म्हणता कोणाला नाराजी असते की माझं नाव नाही घेतलं, पण त्याच्यात काय होते, तुम्ही त्या दिवशी कमेंट करत नाही. मग मला जेवढ्या कमेंट मध्ये नावं दिसते तेवढेच नावं मी घेतो. तुम्ही कमेंट सर्वजण करा तर मी सर्व जणांची नावं घेतो. मला तुमच्याशी काही भेदभाव नाही आहे. तुम्ही सगळे माझ्यासाठी सारखे आहे, सगळा माझा परिवारच आहे. म्हणून म्हणते मी, तुम्ही कमेंट करा तेव्हाच मी तुमची नावं पण घेईन. चला मग आता आपण सुरुवात करू. प्रियंका मून, रंजना इंगोले, सुनंदा देशमुख, सुनंदा दुसाणे, भारती हरणे, सुनीता चरडे, कल्पना भंडारी, कुमुद उगडे, रेगा भानसे, चंदा पन्नासे, शीतल वडोदकर, चंदा राणी, भारती वाघमारे. ताई खूप खूप धन्यवाद तुमचे सर्वांचे. योगिनी रोमन, विद्या सर्वे, वेणू चव्हाण, आर्या केदार, लता वानखडे, सुनीता हिंगणा, लता बालपांडे, नविता मांडवकर, अर्चना बुधबावरे, मंगला डहाके, चंद्रकांता डपरे, सुनीता मोरे, जया गणोरकर, महाराष्ट्राची कॉमेडी, दीपाली फनसे, सविताताई, कविता काकडेताई, सोहम पेंडसे, चित्रा जावरकर, वैशाली कोवे, पायल निखिल दातीर, मंगला बुराडे, वैशाली रेगे, सविता देशमुख. ताई तुमचे पण खूप खूप धन्यवाद सर्वांचे. दीपा गावंडे, वंदना काकडे, प्रवीण आलोडे, रेखा भानसे, स्नेहा सहारे, शुभांगीताई टेकाम, खुशाल कन्नक्के, अरुण चोपकर, रेखा मोहाडीकर, सिंधू डोंगरे, प्राची मुडे, आशाताई वागदरे, सोनम कौराईक, वर्षा गुंजाल, रीनाताई पोकडे, आराध्या पोकडे, धन्यवाद तुमचे. उज्ज्वलाताई ठाकरे, खूप खूप धन्यवाद ताई तुमचे सर्वांचे. दर्शना धोटे, रोशनी बडे, रवी खडसे, रागिनी गेडाम, रश्मी दळवी, दीपिका भावसार, अर्चना देशमुख. ताई खूप खूप धन्यवाद तुमचे. ज्योती गजबिये, राणी मावतवड, अनिता निस्ताने, पुष्पा मोरणकर, पूनम वंजार, चंदा खापरे, प्रिया ढोणे, अपर्णा शर्मा, मीना गोंडाने, काजल शिंदे. ताई खूप खूप धन्यवाद. ज्योती पोचलवार, सुरेखा कुमरे, अश्विनी भट्ट, जयश्री वानखडे, रागिनी गेडाम, सुरेश इंगोले, संगीता पुनसे, चंदा उमरकर, नंदा राजपूत, पूजा पापडकर, रनिता तायडे, विभा परकरे, अनिता मस्के, प्रियंका गावंडे, राज सिदाम, प्रगती कापसे, सुनीता वानखडे, जया मालपे, सुप्रिया रामटेके, प्रतिभा पिकले, रंजना इंगडे, पुष्पलता चांडक, प्रियंका नन्नवरे, मनीषा तोरात, मनीषा फोनके, रागिनी गेडाम, मंजू कळमकर, अश्विनी पट्टे, पूनम पाटील, द्रौपदी पेंडार, दीपाली उईके, रोहिणा मोकासरे, मंदा सतंगे, निर्मला हरले, शोभा साबळे, चित्रा कडू, अश्विनी भट्ट, संगीता ठाकूर, माधवी राऊत, राणी काळे, आशा तुबे, अर्चना शिंगाणे, यमुना आंबटकर, प्रतिभा डाहे, रितिका हिंडवे, अयोध्या मालेकर, ज्योती लारोकर, भारती वानिक, निलेश साबळे, वर्षा ठाकूर, मनीषा साळवे, सुतार संजय, हेमा नगरकर, सुनंदा किरण पापडेकर, सुनंदा किरण बावटेकर. तर ताई तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जे मला कमेंट करते, व्हिडिओ बघते, सर्वांचे मी धन्यवाद करते. आणि आज मी कशी दिसत आहे तुम्हाला लग्नात जात आहे मी. तयारी झाली, आता गाड्या येते म्हणते नवरीच्या घरच्या. आता त्या गाडीतच जाऊ म्हटलं सगळेजण. तुम्ही पण या लग्नाले. आणि मग म्हणान बा शांताबाईनं बोलावलं नाही म्हणून. शांताबाई सोबतच चला तुम्ही आता लग्नाले, नाही का. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत.
तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप पण देत जा आणि कमेंट करत जा. आता आपण उद्या तर नाही, परवाच्या व्हिडिओत नावं घेऊ. तोपर्यंत सर्वांचे कमेंट मला आले पाहिजे. सर्वांचे कमेंट मी एक सोबत घेईन आता परवाला.